जेपी नड्डा साहब यहाँ पर मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या बहिणीचा विजय, मंदाताईचा विजय म्हणजे लाडक्या भावाचा विजय, मंदाताईचा विजय म्हणजे या मतदारसंघातल्या लोकांचा विजय, आणि मंदाताईचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय, आणि मंदाताईचा विजय म्हणजे आपले राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा साहेबांचा विजय. एवढं सांगा सांगतो. 23 तारीख गुलाल उधळायची, फटाके आतषबाजी करायची, सगळ्यांनी तयारी ठेवा. हा एकनाथ शिंदे तुमच्या आनंदामध्ये सामील व्हायला तिकडे आल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं आहे की ज्यावेळी 35 वर्ष मी आज समाजकारण आणि राजकारणात काम करते आणि एवढा मोठा जनसमुदाय सगळा विरोध असताना त्या विरोधाला डावलवून आज सभेला आला. माननीय मुख्यमंत्री यांनी बहीण म्हणून जे भाषण केलं, मला भाऊ नसल्यामुळे जे मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं ते माझ्या हृदयाला लागलं. कदाचित माझा भाऊ असता तर त्यांनी पण बहिणीसाठी हेच भाषण आज केलं असतं. राष्ट्रीय नेते नड्डा साहेब ते सुद्धा आले आणि आपण बघितलं काल लोक येऊ नये म्हणून झोपडपट्टीमध्ये मेसेज फिरवला. जी झोपडपट्टी 40 वर्षापूर्वी मी त्यांना नळ, पाणी, लाईट, टॉयलेट दिलं, त्या झोपडपट्टीमध्ये सांगितलं गेलं की मंदाताई निवडून नाही आला तर तुमची झोपडी जाळणार आहे. आजची सभा कॅन्सल झाली, जाऊ नका. माझ्या नावाची महिला ठेवणं इतकी भीती वाटण्यासारखं असं मी काय केलं? 35 वर्षामध्ये मी जे आक्रमक आहे ती माझ्या जनतेसाठी आहे. आज पण मी यांना सांगितलं, तुम्ही तुमची 10 वर्ष वाया का घालवली? आपण हे 5 स्टार मार्केट करायला पाहिजे. लोकांची प्रगती कुठे गेली आणि आपण कुठे चाललो आहे? आणि त्यांना सगळ्या पुढच्या 5 वर्षामध्ये फळ मार्केट असेल, भाजी मार्केट असेल, दाणा बंदर असेल, मसाला मार्केट 5 स्टार झाले पाहिजे. आपण 21व्या सदीकडे चालू. का तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवत? का या लोकांचं ऐकता ज्यांनी 25 वर्ष तुमच्यासाठी काही केलं नाही, एक दगड इथे लावला नाही? माझ्यावर विश्वास ठेवा. आज सगळ्यांनी सांगितलं की आम्ही ताई तुमच्या मागे लागून हे काम नक्कीच. हे बघा काय मार्केटची अवस्था आहे. कोसळलं तर किती मजुरांना लाग, तिथे दाणा बंदरमध्ये जा, असं कोसळलं हे तरी बरं वाटतं.